नमस्कार. चला, आज मी माझ्या दिवसाची सुरुवात कशी होते ते दाखवण्याचा छोटासा प्रयत्न करत आहे. सकाळी चहा लागतोच, त्याच्यानंतर मी डब्यांची तयारी करत आहे. कारण सकाळी सगळे लवकरच कामाला जातात, त्यामुळे सकाळी उठल्यावरती आधी डब्बे हे झालेच पाहिजे. त्यानंतर ही सगळी भाजीची तयारी आहे आणि आपण कितीही म्हटलं काम आवरलं, तरीही ते पूर्णपणे कधीच आवरत नाहीये. पण तरी एक छोटासा प्रयत्न मी करत आहे ह्यातून दाखवायचा, की घरातील जी स्त्री असते ती किती काम करते, पण त्या कामाची काही किंमत नसते. आणि नंतर भाजीची तयारी चालू आहे. सकाळी मी राजमा आधी कुकरमध्ये शिजवून घेतला होता, त्यामुळे राजमाची भाजीची तयारी आहे. आणि तसंच खूप प्रयत्न करूनही व्यवस्थित व्हिडिओ माझ्याकडून अजून एवढा होत नाहीये. मग नंतर मी चपात्यांसाठी पीठ मळून घेते. इकडे श्रीच्या बाबांची तिच्या दिदूची मस्ती चाललेली आहे आणि नंतर दिदीची लवकर शाळा असल्यामुळे तिच्या वेण्या घालून घेते. ती पण खूप त्रास देते खरं तर. आणि कधी कधी तिच्याकडे दुर्लक्ष केल्यासारखं होतं, पण तिचंही आवरलं गेलं. आणि श्री अजून जरा मस्तीत आहे, तेवढ्या वेळात मी जरा कपडे धुवून घेतली. श्री त्याच्या बाबांपाशी बसलेला आहे, पण सगळ्यात श्री मूडमध्ये असतो. तेवढाच वेळ तो खेळतो, नंतर खेळत नाहीये. आणि सगळ्यांचे डब्बे भरून घेते, श्रीच्या बाबांचा, मोठ्या बाबांचा आणि दिदूचा. सगळे भरून झाल्यावरती ही सिरीज डब्यांसाठी नाहीये, सहज एक डेली रुटीन दाखवण्यासाठी तुम्हाला केलेली आहे. कारण प्रत्येक जण करत आहे, वाटला आपणही चान्स घ्यावा. आणि नंतर मग मी सगळ्या गोधड्यांच्या वगैरे घड्या घालून घेते. आणि रूम मध्ये अंधार असल्यामुळे लाईटीच्या प्रकाशात व्यवस्थित दिसत नाहीये, पण मी तरीही करते छोटासा प्रयत्न. कारण नंतर श्रीला घ्यायला घरात कोणी नसतं आणि पूर्ण दिवसभर आम्ही दोघेच असतो. आणि माझी दिदू असते, पण तिची काही दिवस सकाळची शाळा आहे, त्यामुळे जितकं आवरता येईल तितकं मी आवरण्याचा प्रयत्न करते सकाळी. आणि श्री बाहेर पाहतोय नक्की काय, पण पाऊस असल्यामुळे त्याला सकाळी आंघोळीला चालवले मी. माझी ठेवलंय मी त्याला, त्याची जरा मस्ती चालू आहे. खूप मस्तीमध्ये होता सकाळी, पण त्याला आंघोळ घालून घेते. आणि आंघोळीनंतर खूप रडतो तो, आंघोळच नाही घालून देत, त्याला कंटाळा येतो आंघोळीचा. मग जरा तो त्याच्या बाबांबरोबर बाहेर गेला आणि मग थोडंसं खाऊन घेतल्यानंतर भांडी घासून घेतली, किचन वगैरे साफ करून घेतलं. कारण रोजचीच कामं आहे, आपण कितीही म्हटलं रोजची कामं संपतात, पण कधीच ती कामं संपत नाही. दुपारी संपली तरी थोड्या वेळाने परत चालू होतात. त्यामुळे दाखवण्यासारखं असं काही नाही, कारण प्रत्येकाचं रुटीन आहे, प्रत्येकाची एक सवय आहे, त्याप्रमाणे चालतं. नंतर गॅस साफ करून घेते आणि व्यवस्थित केल्यानंतर जरा श्री बाहेर खेळतोय, कारण एकटाच आहे, थोडं लक्ष ठेवून करावं लागतं. त्याच्याकडे सारखंच लक्ष द्यावं लागतं. तो मस्तीमध्ये असल्यावर खूप खेळतो. आणि त्याच्यानंतर तो झोपला, पण मी व्हिडिओ काढायचे विसरले आणि मग मी थोडा वेळ मशीनवर बसले, कारण तेही माझं एक काम आहे. आणि परत घरातील बाकीची कामं आवरून घेतली. कितीही म्हटलं तरी घरातील कामे ही कधीच संपत नाही.